राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं मी श्री विश्वास काटकर सरचिटणीस या नात्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपले आभार मानतो, आपलं स्वागत करतो आणि आजच्या या वार्ताहर परिषदेत आपण आरंभ करूया अशी विनंती करतो. मित्रहो, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या राज्यातली सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची 1977 सालापासून जी समन्वय स्थापित आहे, कोऑर्डिनेशन कमिटी स्थापित आहे, त्या कोऑर्डिनेशन कमिटीचं नेतृत्व हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना करीत आहे. आजही या ठिकाणी आपण भेटतो आहोत. त्याला कारण असं आहे की सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या नवीन युती शासन आल्यापासून त्यांच्याकडे सातत्याने या प्रश्नासंबंधाचा उहापोह आम्ही केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आश्वासन त्या ठिकाणी अनेक वेळा दिलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात या शासनानं गेल्या 15 महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी एक चर्चासत्र लागतं. त्या चर्चासत्राचंच आयोजन कधी त्यांनी केलेलं नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला त्या ठिकाणी निर्णयात्मक स्वरूप हे त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकलेलं नाही. वास्तविक हे युती शासन जे या ठिकाणी अस्तित्वात आलं त्यापूर्वी 2-2.5 वर्षाचा कालावधी हा माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसंबंधामध्ये मार्च 2024, डिसेंबर 2024 आणि सप्टेंबर 2025 असे आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून शासनाचा आमच्या मागण्यांकडे लक्ष वेध करण्याचा प्रयत्न केला. यात जी प्रधान मागणी होती ती होती की सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळच्या कालावधीत त्यांना मिळावी, यासाठी जुनी पेन्शन योजना या ठिकाणी लागू करणं आवश्यक आहे. तत्कालीन NPS जी योजना आहे, जी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे, ती त्या ठिकाणी अन्यायकारक, नुसतीच अन्यायकारक नाही, अत्यल्प रक्कम देणारी किंवा अत्यल्प रक्कम मंजूर असणारी अशी ती निवृत्ती वेतन योजना ही निश्चितच या सध्याच्या कालावधीमध्ये जीवन कंठण्यासाठी ती पुरेशी नव्हती, ती अत्यल्प होती. त्यामुळे जी जुन्या पेन्शन प्रमाणे तरी तुम्ही या ठिकाणी या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे असा आम्ही आग्रह धरल्यावरती महाराष्ट्र शासनाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली आणि सुबोध कुमार समितीकडे हा जो विषय आहे तो विषय त्या ठिकाणी देण्यात आला. सुबोध कुमार समितीने शिफारशी केल्या आणि शेवटी शासनाने 14 डिसेंबरच्या त्या नागपूर येथे झालेल्या म्हणजे त्या ठिकाणी जी काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता अशा स्वरूपाचं ते नवीन म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी जाहीर केली. त्यानुसार 20 सप्टेंबरला संबंधित GR सुद्धा निघाला, परंतु GR तो अर्धवट होता. या पद्धतीनुसार
त्याची कार्यपद्धती, त्याचे नियम, त्याच्या अटी, त्याच्या शर्ती या ठिकाणी अद्यापपर्यंत त्या ठिकाणी शासनाने जाहीरच केलेला नाही किंवा त्याचे अधिसूचित केलेल्या नाहीत. आणि त्यामुळं जरी शासनाने ती योजना जाहीर केली आणि 1 मार्च 2024 पासून ती लागू केली, तरी सुद्धा प्रत्यक्षात ही संबंधित अधिसूचना प्राप्त न झाल्यामुळे त्या योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही अद्यापपर्यंत. 1 मार्च 2024 पासून जे कर्मचारी किंवा शिक्षक सेवानिवृत्त झाले त्यांचे तर आर्थिक दृष्टिकोनातून फार कुचंबणा होते. त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रोव्हिजनल पेन्शन सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही.